नागपूरच्या दस्तनोंदणी कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय व्यवहार होत नाही अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते मनसेने केलेले आहे। मनसे स्टाईलने आज अगदीच नागपूरच्या शासकीय इमारत क्रमांक 2 समोर जे आहे ते मनसेचं या ठिकाणी आंदोलन असणार आहे। एकूणच आंदोलन जर पाहायला गेलं तर आगळं वेगळं आंदोलन असेल। अगदीच जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या या ठिकाणी जे आहे ते खुर्च्या लावण्यात आल्या, एसआरओ असतील, जेडीआर असतील, डीआयजी आणि आयजीआर यांच्या खुर्च्या लावण्यात त्यांच्या समोरच अगदी जे आहे ते पैशाचं बंडल या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते एकूणच ठेवलेलं आहे। या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही व्यवहार होत नसल्याचा आरोप जे आहे ते मनसे पदाधिकाऱ्याचा आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। भाऊ, मनसे स्टाईलने आंदोलन होतोय, पैशाचे बंडल या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पण लावल्या, काय नेमका आरोप आहे? आमचे शहर अध्यक्ष याच्यावर 6 महिन्यापासून लढा लढत आहेत। 6 महिन्यात त्यांनी कमीत कमी 3 ते 4 तक्रारसुद्धा केलेली। तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हा शहर निबंधकांनी अहवाल सादर केला। अहवाल सादर केल्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर आम्ही उपनिरीक्षकला भेटलो। उपनिरीक्षकने पूर्ण नागपूर शहरातील सगळ्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे अहवाल मागवले। अहवाल मागवले दस्ताची आम्ही त्यांना 300 ते 400 जे अधिकृत दस्त लागले आहे अनधिकृत ते दस्ताची नोंद आम्ही त्यांना दिली। ते पूर्ण डॉक्युमेंट आम्ही काढून घेतले। काढल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण नियमबाह्य काम झालेलं आहे हे सुद्धा त्यांनी अहवालात सिद्ध करून दाखवलं की बाबा याच्यात दस्त डुप्लिकेट दस्त लागलेले आहेत आणि त्याच्या शासनाच्या कितीतरी कोटी रुपयाचा महसूल बुडाला हेही सुद्धा त्यांनी आपल्या रायटिंगमध्ये अहवाल आयजीआरला पाठवला सुद्धा आहे। त्याच्यानंतर हे नोंदणी जे निरीक्षक आहे डीआयजी त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या हातात काहीच नाही आहे, मी माझी कारवाई केलेली आहे, मी माझी कारवाई वर पाठवलेली आहे। त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की आम्ही आयजीआरला इथं भेटायचं आणि आयजीआर आम्हाला भेटायला सुद्धा इथं नागपुरात आले। परंतु आयजीआरनं आम्हाला सांगितलं, पत्र दिलं, लिखित पत्र दिलं की आम्ही 10 दिवसात सगळ्यांवर कारवाई करू। अजूनही कुठलीही कारवाई 10 दिवस झाले पण झालेली नाही। त्याच्यामुळे आमचा असा निर्णय झाला, आमच्या शहराध्यक्षांनी असा निर्णय घेतला की आता लोकांसमोर हा भ्रष्टाचार लोकांसमोर उघड झाला पाहिजे आणि कशा प्रकारे पैसे घेऊन हे नियमबाह्य दस्त करतात। जसं तुम्ही बघितलं असेल याच्यात आम्ही लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे की लाच दिल्यास तुम्हाला कुठल्याही दस्तीची गरज पडणार नाही आणि लाच नाही दिल्यास तुम्हाला एवढे डॉक्युमेंट आणि याच्यात डॉक्युमेंट तुम्हाला लागतील। परंतु हे भ्रष्टाचार कशा प्रकारे होणार आहे हे आम्ही तुम्हाला 10 मिनिटात, पैसे दिल्याशिवाय अधिकारी कामं करतात। आता हे आम्ही नाट्य स्वरूपात तुम्हाला 5 मिनिटात दाखवू। आमचे शहराध्यक्ष 5 मिनिटात येत आहे, आम्ही आमच्या शहराध्यक्षासमोर नाट्य सादर करू। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर पैसे दिल्याशिवाय कोणतेही व्यवहार या कार्यालयामध्ये होत नाही असा थेट आरोप जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या दृश्यांमध्ये 3 माकडं दाखवण्यात आहे जे गांधीजी असतात, काही ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका अशा पद्धतीचं आपण सर्व भाऊ महाराष्ट्रातील सामान्य जनतेला विकून खाऊ अशा आशय जे आहे ते या बॅनरवरती देण्यात आले आहे। आता थोड्याच वेळामध्ये एकूणच कशा पद्धतीने अधिकारी वर्ग पैसे घेतात आणि सर्वसामान्यांकडून जे आहे ते पैसे घेतल्याशिवाय कामं करत नाही त्याचं प्रात्यक्षिक देखील नाटकीय स्वरूपामध्ये या ठिकाणी मनसेकडून दाखविण्यात येणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।